स्वतःचं घर उभं करायला माणसाचं आयुष्य जातं, पण जेव्हा तयार घराची अशी अवस्था होते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनावर काय आघात होत असेल याचं प्रत्यक्ष उदाहरण बीड जिल्ह्यात समोर आलंय। बाळासाहेब महामुनी यांनी नुकतंच गेवराईमध्ये स्वतःचा भला मोठा बंगला उभा केला होता। या घरात ते राहायला येऊन 20 दिवस झाले होते। त्यानंतर ते घरातील सगळ्यांना घेऊन देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले, पण त्याच रात्री त्यांच्या घराला आग लागली आणि या आगीत संपूर्ण घर जळून खाक झालंय। या आगीत त्यांच्या घरातल्या सगळ्या संसारोपयोगी साहित्याची अक्षरशः राख झालीय। घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे। 2 महिन्यांपूर्वीच बाळासाहेब महामुनी यांच्या या घराचं बांधकाम पूर्ण झालं होतं, तर महिनाभरापूर्वीच घराची वास्तुशांती झाली होती। महामुनी कुटुंब देवदर्शनासाठी गेलं असल्यानं घरात कुणीही नव्हतं, त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। ही रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान आग लागलेली, पण आम्ही गावाला गेले असल्यामुळं आता आम्हाला काही एवढं सांगता नाही, पण सगळ्याचं म्हणणं आलं की व स्फोट झाले 2 आणि स्फोट झाल्यानंतर ही आग पूर्ण 3 मध्ये पण गेली। समजा कशाचा स्फोट झाला काही? हे गॅसचा स्फोट झाला म्हणून हे तुकडे आहेत ना, गॅस पण आहे पडलेला, तुकडे आलेली, आणि सिलेंडर हे पण आपले फ्रीज पण आहे, आणि इथं बॅटरी पण आहे। इथं 2 स्फोट मोठे झाले म्हणून सांगण्यात आलं। शेजारच्या गल्लीच्या साईडच्या लोकांचं म्हणणार आहे। काय काय नुकसान झालं? नुकसान म्हणजे अख्खं घर पूर्ण उद्ध्वस्त झाले, पूर्ण 3 मजले जळाले। प्रशासनाकडनं काय नेमकी मागणी होती? प्रश्न काय नाही, आमची समजा आर्थिक मदत मिळावं ही अपेक्षा। काय चित्र पाहायला मिळालं होतं नेमकं? चित्र आल्यानंतर अश्रू अनावर आले, म्हणजे बघण्याचे दर्शक आमच्या म्हणजे घरचे तर नव्हताच, मला पण बघू वाटणार, कारण मी माझी मनस्थिती नव्हतं बरोबर। कधी तुम्ही इथे राहायला होते, कधी घर उभारलं हे नेमकं? राहायला इथं 20 दिवस झाले समजा इथं। किती पैसे खर्च झाले होते हे संपूर्ण? आता घराला कमीत कमी माझ्या हिशोबाने 1 कोटीच्या पुढे खर्च झालेला आहे घराला, आणि लोन 40,000 लोन घेतलेलं आहे बँकेचं, आणि माझं जुनं घर जे आहे मी 30 लाखाला घर विकलेलं आहे, म्हणजे 70 लाख ते, आणि असे माझे जवळचे असे म्हणून मी 1 कोटीचं बांधकाम केलेलं आहे। आता काय तुमची प्रशासनाकडे मागणी असेल? प्रश्न काय, आर्थिक मदत जेवढी मिळेल तेवढी। बँकेत म्हणजे मागणी म्हणजे आमचं जे इन्शुरन्स केलेलं आहे, बँकेचं कर्ज घेतलेलं आहे, SBI बीड शाखेचं, राजूर शाखेचं 40 लाख कर्ज घेतलेलं आहे। त्यांचं म्हणणं आलं की मी बँकेत गेलो काल, पण त्यांचं म्हणणं आहे की तुमचा स्वतःचा इन्शुरन्स आहे, घराचा इन्शुरन्स नाही आहे, मी तुम्हाला काही आर्थिक मदत मिळू शकत नाही म्हणजे। ते आमचं म्हणणं की आमचं जे नुकसान झाली ते इन्शुरन्स मार्फत मिळावं आम्हाला। महामुनी यांच्या म्हणण्यानुसार 2 स्फोटांचा आवाज झाला, सिलेंडरचे तुकडे झालेत, पण आग नेमकी कशी लागली, स्फोट कसे झाले, यामागे काही घातपात आहे की अपघाताने ही आग लागली, घरात कुणीही नसताना आग कशी लागली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आता पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत, त्यामुळे आगीचं कारण समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बीडहून विनोद जिरे, लोकमत।